तर गुड मॉर्निंग गाईज. आपण आता मागे तुम्ही बघत असाल की हँडलवर आहे तुझ्या. तर गाईज आपण आता इथून निघत आहोत. गाडी पुसून घेतली आहे, लगेज बांधले. आज आपल्या गाडीवर पिलियन असेल कंटिन्यू, म्हणून त्या हिशोबाने मी लगेज थोडं मागं घेतले. बघा, लगेज मी आता मागं घेतले. इथं मी थोडंसं सॉफ्टनेससाठी एक ब्लँकेट टाकले आणि गाडी आता गरम होत आहे. सगळ्या गाड्या गरम होत आहेत. तर आपण रेडी होऊया. फ्यूलअप करायचं आहे. आपण दमनमधूनच फ्यूलअप करूया. बघा बघा, ही आपली नवीन पिलियन आहे. आता किती पॅक आहे बघा पूर्ण. सगळ्या गाड्यात आपण वॉर्मअप करत आहोत. आपली गाडी पुसून घेतली आपण. थोडंसं असं गरम होऊ दे गाडीला चांगलं. चार्जिंग दुसऱ्या मोबाईलमध्ये चार्जिंग कमी येतं. चार्जर मी कनेक्ट करून घेईन आता गाडीला, म्हणजे चार्जिंग होत राहील. मस्तपैकी गाड्या आता मस्त दिसत आहेत आपल्या. बघा, एक नंबर. आता इथून निघूया. आता आपण जायचा रोड आपला वेगळा आहे. आपला रोड असणार आहे, आपण दमनवरून निघू, भिलाड करत, गुजरात हायवे करत, वसई, विरार, ठाणे, नवी मुंबई, कामोठे, पनवेल, चौक, मग खोपोली, मग लोणावळा, पुणे. पुणेवाले पुण्याला जातील, मग आपण आपल्या घरी चौकवरनं कर्जतला बघू. माझं लोणावळ्यात काम आहे, आय विल गो टू लोणावळा. आणि आपली दिदी कर्जतला लेफ्ट जाईल, पण पुण्यावाल्यांबरोबर थोडं कंटिन्यू करू. ठीक आहे. अरे ऑल आपण हेल्मेटवर भेटूया. लेट झाले आपल्याला. 5चा टाईम होतं निघायचं. निघता निघता आता वाजतीलच 7, 7:30 होतील. आरामात जाऊ, नो प्रॉब्लेम. थांबत जायचं. आज पण आजची आपली जर्नी असेल 6-7 तासाची, जे आपण कवर करू 9-10 तासात. थांबत चिल कर, आपल्याला काही नाही काय है ना. आरामात थांबत जाऊया ना. 6-7 तासाचं आपण 10-12 तास लावूया आज लवकरच. अरे ही जी लहान लहान मुलं दोन्ही एक सोडून आले घरी, दोघांना पण तिचं टेन्शन आहे तिला. तर असं काय तर आपलं आहे आता प्रिपरेशन. लेट्स गो गाईज. स्टेट येऊन तुम्हाला सगळं काही आज नवीन रूटचं सांगेनच. आज हायवे टू हायवे जायचं, पण पटपट पोचू. टायरमध्ये हवा कमी आहे, करून घेतो मी. लेट्स गो गाईज. तर गाईज आपण आता पेट्रोल आपलं भरून झालेलं आहे. फुल केलेलं आहे पेट्रोल. फाउंटन हॉटेल तिकडे ठाण्यात गेला कळेल तिला. फाउंटन हॉटेल ठाणे. तर आपण जात आहोत ठाण्यावरून वाया फाउंटन हॉटेल, कारण आपलं पिलियन तिथं उतरणार आहे. हवा 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 नाही. चला. हवा नाही. आता निघू. नाश्त्याला पुढे थांबायचं. लेट्स गो. आता आपल्या गाडीवर पिलियन असल्यामुळे गाडी चांगली रस्ता धरून पळणार आहे. बाकीचे पिलियन आलेत. बाकीचे रायडर्स आलेत. आपली एक ऍक्टिव्हा मागेच राहिलेली आहे. आली ऍक्टिव्हा आली.
चला. लेट्स गो गाईज. नवीन रूट असल्यावर अजून मज्जा येईल. थोडं लेटच झालं आपल्याला निघायला. एवढं सकाळ असून थोडं गरम व्हायला लागलं इथं. रस्त्याला लागलं ना, एका जागी थांबलं तर गरम होते. पेट्रोल फुल झालं, बरं झालं बाबा. 92 रुपीज लिटर आहे पेट्रोल इथे दमनमध्ये. आम्ही तर विचार करत होतो पॅक करून घेऊन जाऊ, थोडं रस्त्यात कोणाला लागलं की तेच परवडते ना. तर आता पण निघूयाच. हायवे लगेचच लागेल, कारण दमनवरून बाहेर निघायला जास्त वेळ लागत नाही. आम्ही एवढं तर 2-3 दिवस होतं दमन एक्सप्लोर केलं. रस्ते एवढे भारी आहेत ना, म्हणजे सिटीमध्ये पण 4 लेन हायवे टाईप रस्ते आहेत. आई शपथ, सकाळ सकाळी ट्रॅफिक. सकाळ सकाळी ट्रॅफिक भेटला दमनच्या रस्त्यावरी. सकाळ सकाळी ट्रॅफिक भेटला दमनच्या रस्त्यावरी. सकाळ सकाळी ट्रॅफिक भेटला दमनच्या रस्त्यावरी. आता जाऊ कसं मी घरी, का माझ्या जाऊ कसं मी घरी. हा, सकाळचा व्ह्यू बघा, काय भारी वाटत आहे व्ह्यू. एक नंबर. धुकं वेगळं सेम असं दिल्लीमध्ये दिसते बघा. म्हणजे असं ब्रिज असतात त्यावर धुकं, असं पूर्ण पाणी, धुकं पाणीवर धुकं. सकाळ सकाळी झोप नाही झाली की असं होतंय. तर धुकं एवढी आहेत की सारखं आपलं रेअर मिरर जे आहेत, रेअर व्ह्यू मिरर, सारखं त्यावर फॉग जमत आहे, त्याची विजिबिलिटी जात आहे. इवन आमच्या हेल्मेटच्या वायझरवर पाणी पाणी होतं. एवढं धुकत कॅमेरामध्ये एवढं दिसणार नाही, बट आय थिंक सो थोडंफार दिसलं तर दिसलं, बट ते विजिबिलिटी खूप कमी होते है ना. शॉर्टकट असेल का? हा, काय माहिती, आपल्याला माहित नाही. आपले मार्शल तर म्हणत आहेत रस्ता बरोबर आहे. लेट्स गो ॲज पर मार्शल. ते वाच काय लिहिले जरा. डहाणू स्ट्रेट. पुढं पण थोडं फॉग दिसत आहे. भूक सगळ्यांना जाम बेकार लागले. सकाळी उठलेत सगळे, तर कोणी काय बनवलं नाही नाश्ता बिष्टा. दीदी म्हणत होती काय तर खाऊन घ्या, नाही तर बनवते, नाही तर काय तर बाहेर लवकर खाऊन घ्या, कारण रात्री जास्त हेवी कोणी जेवलं नाही आहे आणि सगळ्यांनाच भूक लागली आहे जाम. तर तसं काही तर लवकरात लवकर हायवेवर आपल्याला थांबायचं आहे, काहीतरी खायला. मग त्याशिवाय जो पण पोटपूजा होत नाही तोपर्यंत आपलं रस्त्यावर लक्ष नाही लागायचं. तसं मी पहिल्याच्या आपल्या जे याच्या ब्लॉगमध्ये ना
दादाच्या गाडीला सगळे टीव्हीएस टीव्हीएस बोलत होता, तो मला बोलतो की अरे बाबा टीव्हीएस नको बोलू, अपाचे बोल. तर आपण त्याला अपाचे बोलू. इट्स अ टीव्हीएस मशीन बट देन टू आपण त्याला अपाचे बोलू. बिकॉज अपाचे इज ऑलवेज अपाचे. अपाचेचे तुम्ही सगळे मॉडेल जर कोणाला माहीत असेल, पहिल्यापासूनचे मॉडेल सगळे एक नंबरच आहेत. आता अपाचेने स्पोर्ट्स बाईक एवढे भारी भारी काढले. नेकेड स्पोर्ट्स बाईक असो, 310RR असो, सगळे ऑसम आहेत. डुगाटीचे छोटा भाऊ अपाचे. सेम लुक आहे ते. कुठली तर एक डुगाटी आहे सेम असंच त्याला लुक आहे. सकाळी आपण येताना दादाच्या मागे काय नव्हतं, तर आता एक बॅग वाढली आहे म्हणून आपण असं जुगाड केलाय बॅगचा मागून. आपणच शेवटी थोडंफार दादाला करून दिलं. दादा म्हटलं की बाबा तुझ्या भरोश्यावर तू बांधशील तर मी बांधून घेईन, कारण एक बॅग आमची ऑलरेडी पडली आहे जेव्हा मी पुण्याला जात होतो स्कूटीवरून. लकीली त्यात सगळे नुसते कपडेच होते, कॅश काय नव्हतं. तर अशी काही बांधली आहे. बंजी कॉर्ड पण आपण बांधले तिथे. आय डोंट थिंक सो ते पडेल. मी तर पूर्ण गॅरंटी घेतली आहे, कारण माझी बॅग पण मी छोट्यासा एका मागे जी गार्ड असते ना सीटच्या मागे, जिथं टॉप बॉक्स लावू शकतो, पण ते छोटं आहे, कंपनीने मला दिले. मी त्यावर बांधले कारण माझ्या मागे पेलियन बसणार आहे म्हणून. सो पेलियन बसणार आहे म्हणून मी जरासं मागे केलेलं आहे त्याला आणि प्रॉपर बांधले. माझ्याकडे पण 2 बंजी कॉर्ड आहेत, तर बंजी कॉर्डनी व्यवस्थित, म्हणजे बंजी रोप आहेत ना त्यांनी बांधले व्यवस्थित. मी जॅकेटचं झिप नाही लावलं. म्हटलं तर नाश्त्याला थांबू, तिथं जर थंडी वाजायला पुढं थांबून जॅकेटचं झिप लावून घेईन. मस्त गेले आपले दमनमध्ये 3 दिवस. 2 म्हणत म्हणत 3 दिवस गेले मस्त. लेट्स सी व्हॉट विल हॅपन. कधी पोचू, काय पोचू. मला तर वाटतं आम्ही पोचू टायमात, कारण हा हायवे टू हायवे जवळचा रस्ता आहे. आणि इवन आपल्या मार्शलनी सगळ्याला सांगितलंय, म्हणजे आपल्या विकीदादानी, की येताना जेवढा टाइमपास झाला तेवढा नाही गेला पाहिजे. जास्त स्टॉप्स नाही घेणार. रेस्ट घेत जाऊ, पण जास्त मोठे स्टॉप्स नाही. एव्हरी वन विल मेंटेन दर स्पीड. कोणी मागं राहणार नाही. आणि जसं तो गाईड करेल त्या ह्याच्यावरच चालणार. बिकॉज वी डोंट वॉन्ट की आपल्यातलं कोणी परत मिस होऊन जाईल. अँड बिकॉज ऑफ दॅट रायडर वी विल बी डिलेड. कारण सगळ्यांना आता जायची घाईच आहे. एका दीदीचे 2 मुलं आहेत तिथे, प्लस माझी जी पेलियन आहे तिचाही मुलगा एकटाच आहे घरी, आणि सगळे छोटे छोटे आहेत. प्लस दीदीला जॉबवर पण जायचं आहे. मला माझ्या कामानिमित्त लोणावळ्यात पोचायचं आहे बिफोर टाईम और ऑन टाईम, काहीही करून. सो लेट्स सी. तो टार्गेट पकडून आपण जाऊच. सगळे ॲडवाईज करत आहेत की लवकरात लवकर गोप्रो घे, की कारण आपले ब्लॉग्स जे आहेत, मोठे ब्लॉग्स खूप इंटरेस्टिंग वाटत आहेत त्यांना. खूप मुद्दे जे मी असे बोलतो कंटिन्यू, ते खूप त्यांना इंटरेस्टिंग वाटत आहे. आणि मला आय एम कम्फर्टेबल इन मोबाईल, बिकॉज असं नाही की आपल्याला गोप्रो खूप महाग आहे. आपला गोप्रोचा आणि आपल्या मोबाईलचा सेमच रेट आहे, सेम प्राइसिंगमध्येच आहे. ए मोर बघा, मोर बघा, बघा बघा बघा. खूप वाव, किती सारे आहेत. किती सारे मोर होते. मोर बघितलेस? लांडूर होतं काय? अगं लांडूर होते की रस्त्यावर. हा, तर काहीच खूप सारे होते आत पण. चला. सो वी गॉट अ कॅप्चर. वंदे भारत. चला, सकाळी सकाळी सलामी भेटली आपल्याला. हा, आपली केसरी वंदे भारत भेटली, आणि आपल्या राईडला सकाळ सकाळी सलामी भेटली ट्रेनची. हे बघा, हे बघा, इथं चालू झालं बघा सकाळी सकाळी. टू 2091. लेट्स गो. चला, आता फाटक ओपन होईल, मग आपण निघूया सरळ. आता पुढं जाऊन
हे क्रॉस केलं की लगेच हायवे, मग राईट घेऊन डायरेक्ट NH48 आहे का? हां मे बी NH48च आहे, सॉरी NH48. हां आपल्या गाडीला नाही ते, आपण दादाच्या गाडीवर बघतोय NH48च आहे. उघड चल. तर गाईज अर्धा तास आम्ही इथं थांबलो होतो फाटक ओपन व्हायला. नाव वी हॅव अ न्यू प्रॉब्लेम. काय करायचं दाखवतो तुम्हाला. सी दिस, आपली ॲक्टिवा बंद पडलेली आहे, किक फ्री झाली आहे त्याची, स्टार्टर लागत नाही आहे. माझ्या बाईकमध्ये हवा कमी आहे. माझ्या बाईकमध्ये पुढे पेट्रोल पंपला हवा भरायचं बघतोय तर त्याकडे ते क्रॉस प्रेशर चेक करायचं नाही, सरळ ते टायरमध्ये बसेना. प्रॉब्लेम्स फॉर प्रॉब्लेम्स, वॉट अ डे. आता आपण ह्यावर मिस्त्री बघितलं पाहिजे. ए मिस्त्री आहे वाटतं पुढे, बघू मिस्त्री. मिस्त्री पुढे आहे वाटतं, इकडे आहे की बाजूला पेट्रोल पंपर आहे ना. तर गाईस फायनली तुझ्या गाडीचं काम झालं. बॅटरी शॉर्ट झाली होती, नवीन बॅटरी घातली. राईडमध्ये आता हे होत राहायचं आपण, नथिंग कॅन बी डन. जो होनी है वो होनी होती है. लेट्स गो. निघालो आहोत आपण आता परत हायवेवर. भूक लागली, आता एक चांगलं स्टॉप बघून खाऊन घेऊया पटकन. चला, सकाळी सकाळी आताचे 1200 रुपये गेले. जाऊ दे, नवीन बॅटरी भेटली. पण 2 वर्ष गाडी घेत, 2-2.5 वर्ष गाडी घेऊन झाले. गाडी घेतल्यापासून तर काही प्रॉब्लेम नाही आलं. आता आलं बॅटरी बदलायला लागतेच 2-2.5 वर्षात, तर ते केलं चेंज आता. लेट्स गो. गुजरात हायवेवर आपण लागलो आहोत. तहानही खूप लागली होती मला, तर पाणी पिऊन घेतलं मी आता. जाम गरमी, गाडीला टो करून केलो मी आता पायानी. एवढं गरम व्हायला लागलं, मी आता जॅकेट खोलून बसलो परत. एक तर ट्रेनने तिकडं वाट लावली, अर्धा तास ट्रेनमुळे थांबलो आम्ही. त्यात ये अभी इंसिडेंट हो गया. नो वरीज, कुछ भी हो जाए द शो मस्ट गो ऑन. आता ट्रॅफिक ऑफकोर्स आय थिंक सो भेटेलच. तर गाईस आपण एका हॉटेलवर थांबलो आहोत नाश्त्याला, कारण स्कूटीला टोचन देऊन माझी हालत खराब झाली. सो आय नीड सम पेट पूजा. सो वी आर ॲट हॉटेल ग्रँड हवेली. इट लुक्स लाईक हवेली, पण आहे मस्त आहे. आय थिंक सो रूम्स पण आहे. तर आपण इथं पहिला नाश्ता करून घेऊया, मग बघू काय होतंय. भूक जाम बेकार लागली आहे मला. काय आलं, ठीक आहे ना. जाम भूक लागली. हेल्मेट नाही घेऊन चला, मी तर घेऊन चालू. बॅग असू दे की, म्हणतो इथं समोर समोर लावलं, कॅमेरा आहे तिथं, कॅमेरे बरंच आहेत म्हणून म्हटलं इथं लावा. बॅग बिग आम्ही सोडून जाऊ इथंच. काय भारी दिसते गाडी बघा तुम्हीच. हा 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 हा. चला, मग उठेल ना, हे कॉर्नर उठला असेल ना. ये चल बघू. ते पण रिकामच आहे की. हा
मस्त आहे हॉटेल. काय आता मस्त ऑर्डर करू. गुजराती दिसायला सगळं इथं. तर गाईज आता नाश्ता झालेला आहे तगडा. मी आता तुझी गाडी पण ओके चालत आहे. सो आता नॉनस्टॉप जाऊ. भरपूर रायडर्स गेले जेव्हा आम्ही ब्रेकफास्ट करत बसलो होतो. मस्त होतो नाश्ता, जेवण मस्त होतं तिथं. आता खाऊन मस्त निघालो आहोत. ट्रक्स भरपूर आहेत यार ह्या रोडला, म्हणून ना क्रूज करायला जरास त्रास होते. पण लेट्स सी दॅट टू. जिथं रोड्स असे असतात तर थोडे वर खाली असे छोटे छोटे असे बम्प्स असल्यासारखं, तर मस्त तिथं गाडी अशी ना सस्पेन्शन तिथे काम करतात या गाडीचे. मस्त वाटतं. मी काल कॅमेरा चेक करताना ऑब्झर्व केलं, असं बसल्यावर जसं मी म्हटलं होतं फक्त जिराफवर बसल्यावर वाटतं. मी हाईटमुळे बोललो होतो, पण नंतर जेव्हा मी ॲक्च्युली त्याला पाहिलं कॅमेरामध्ये, तर हे जिराफचे 2 हॉर्न्स असतात वरती, ते छोटे छोटे हॉर्न्स असतात ते. हे जिराफचे 2 कान आणि हे जिराफचं हेड. दिस लिटरली लुक लाईक अन जिराफ. प्लस तर ह्याची हाईट अँड स्लिम आहे थोडीशी ते, सो इट लुक्स लाईक अन जिराफ. आपण जाऊया. तुला बोललो आहे आम्ही की वेदर चांगला आहे तोपर्यंत आपण, चांगला रस्ता आहे तोपर्यंत आपण कव्हर करू. नंतर मग परत ऊन आलं मग आपल्याला सुस्ती येईल. विंड ब्लास्ट भरपूर होत आहे गाईस, खूप म्हणजे खूप विंड ब्लास्ट आहे. असे दोन्ही बाजूने हेल्मेटला नुसतं माझं धाड 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 वाजत आहे माझं हेल्मेट. आपले आलेत मेंबर्स मागून. मस्ती बघा. मस्ती म्हणजे मस्ती नाही आहे ती, ही मस्ती आहे. ते मगाशी जरी उभं राहिली होती तसं उभं राहायला लागतं आधीमध्ये, कारण पाय स्ट्रेच करायला लागतात. इव्हन मी ह्या गाडीवर मी उभं राहत असतो जेव्हा पाय स्ट्रेच करायला लागतात, कारण एवढा वेळ आपण पाय फोल्ड करून नाही बसू शकत. ती एक टेक्निक आहे लो स्पीडला उभं राहणं. दॅट कॅन बी डन. अजून 2 जण मागे आहेत, येत आहेत ते. तर आपला एक पाण्याचा ब्रेक झालेला आहे. पाणी संपलं होतं आपल्याकडे, सो आपण पाण्याचा एक ब्रेक घेतलेला आहे. ठाणे अजून असेल 1.5-2 किलोमीटर, 1.5-2 तास, सॉरी 1.5-2 तास अजून ठाणे आहे इकडून. आणि आपल्याला पोचायला टोटल लागतील काहीतर 6-7 तास अजून. आता जरा ऊन आले डोक्यावर म्हटल्यावर गरम होत आहे.
मी माझ्या जॅकेटचे बेल्ट्स ओपन केलेत म्हणजे थोडं एअर व्हेंटिलेशन झालं, हवा आत गेले तर बरं वाटेल. आता आम्ही सध्या 4 जण आहोत इथं. एक रायडर आपला गेलाय पुढं. त्या इंटरकॉमवर कनेक्टेड आहेत ते. तर ते बोलले की थांबू नका, जावा आरामात, पुढे हळूहळू आम्ही येतो, तो पण आपण कव्हर करूच त्यांना. पाणी लागते जर असं ताण बिन लागते, उन्हा तानाचं पाणी प्यावं माणसाने. तर गाईज आता आपण एक टोल प्लाझाला पण थांबलो होतो थोडा वेळ, जस्ट फॉर अ ब्रेक. थोडं आपण लिंबू सरबत, शुगर कॅन ज्यूस हे सगळं घेतलं आणि मग निघालो. काय ते सगळ्यांना झोप लागली थोडी थोडी. मला फ्युलची तर गरज नाही आहे, कोणालाच नाही आहे सध्या. बहुतेक दीदीच्या गाडीला लागलं तर लागेल, बघू. गरमी वाढली आहे म्हणून सगळ्यांना झोप येत आहे. जसं आम्ही येत होतो याचा रूट वेगळा होता ना, तर इथं घाट असो, गाव असेल, या वेगळे वेगळे रस्ते होते. आणि हे हायवे नुसतं ट्रॉटल ठेवून आम्ही नुसतं व्हायला तर जास्त झोप येते. ह्याला क्रूज कंट्रोल लावतोय आणि असं बसून राहतोय, त्याला झोप येते. आम्ही एक असं थ्रॉटल धरतोय आणि असं हात ठेवून बसतोय, एक सरळ तर सरळ चाललंय गुजरात हायवेवर. मग झोप यायला लागली सगळ्यांना. मग विचार आहे की बघू. आता सध्या तर तसं फक्त बोलणं झालंय, जास्तच वाटलं झोप बीप येणं, कारण रात्री पण झोप नाही झाली कोणाची, तर जास्त तसं वाटलं तर हो काय करायचं मग. तर एक लोकांनी परत लगेच थांबवलंय आपलं वॉशरूम ब्रेकसाठी. तुम्हाला लोकेशन दाखवतो. हबीबी, काय मस्त लोकेशन आहे हे बघा. पूर्ण नदी आहे इथून. मस्त लोकेशन आहे एकदम. बहुतेक इथे रात्री पार्टीज असतील. किती मच्छी पकडणं चालू आहे. इकडे पण मच्छी पकडत आहेत गाळ टाकून. हे बघा, काय भारी लोकेशनवर हॉटेल आहे जो, एक नंबर. चला निघूया. थोडं डल डल वाटत आहे आता सगळे, काय माहिती का. थोडं फ्रेश होऊया, मग परत कंटिन्यू करू. सगळ्यांना झोप आली आहे म्हणून मी असं काही तर लोकेशन धरले, जरा सावलीच्या जागी झोपता येईल म्हणून. थोड्या वेळ झोप काढायचं आणि पुढे जायचं. मग सगळ्यांना लईच झोप यायला लागली. कुठे ती आणली नाहीस? आणतो. तर काय आता आम्ही 1 तासाचा इथं गॅप घेतला, थोडं रेस्ट केली. आमचा प्रँक असा झालाय, या दीदीने प्रँक केला आमच्यावर. 30 मिनिटावर घर यायचं तरी काय बोलली नाही, तर आम्हाला झोपायला दिली. म्हणजे हिला नको होतं आम्ही ज्या घरी आलेलं, आणि आता झोपून 1 तासाचा रेस्ट झाला म्हणजे अरे 30 मिनिटावरच होतं माझं घर, आता काय फायदा बोलून. सांगायचं असतं तरी. सगळे म्हणते आता हिला आम्हाला, तिला तिच्या घरी आम्हाला म्हणजे आम्हाला तिच्या घरी बोलवायचं नव्हतं तिला. जाऊ दे, लेट्स. थांब, लागत की नाही जुगाड. हा बस, चार्जिंगचा थोडा जुगाड केलाय. हलकू रे,
बसली का रे? चला गणपती बाप्पा मोरया. लेट्स गो गाईज. एवढे ब्रेक घेतले की ते सगळे तू तर भडकायला लागली अरे किती ब्रेक घेताय म्हणून. नो मोर ब्रेक्स. डायरेक्ट आता आपल्याला जायचं आहे ठाणे, मुलुंड, खोपरखेराणे, नवी मुंबई, बेलापूर हे सगळं नवी मुंबई, खारघर, कामोठे, पनवेल, पळसपे, देन डायरेक्ट आपलं खोपोली, लोणावळा, पुणे. ते लोक पुण्याला जातील, मी लोणावळा. लेट्स गो. ट्रॅफिक भेटणार आहे आपल्याला ठाण्यामध्ये लय बेकार गरमीमध्ये एवढे. पब्लिक वाढली आहे पण आता भरपूरच. जिजूंचा कॉल आलता कुठं पोचले म्हणून. जिजूला बोलला आम्ही 2 तास रस्त्याला, अजून 5-5.5 तास लागले आम्ही इथंच अजून. मध्ये प्रॉब्लेम झाला थोडं गाडीचं. ते रेल्वे ट्रॅक मध्ये आम्ही अर्धा तास एक ट्रेन गेली की दुसरी ट्रेन 5-6 ट्रेन येऊन गेल्या, आम्हाला जाऊच दिलं नाही. ते झालं आताची ती बॅटरी गाडीची उडाली. देन बॅटरी चेंज केली, तिथं आमचा 1 तास, अर्धा तास ते नाश्त्याचा 1 तास, 2 तास तिथं डिले, 2 तास मग रस्ता, म्हणजे आपलं 4-4.5 तास तिथं गेला. आता 1 तास तिथं, 5.5 तास गेले. अजून आपल्याला मला लोणावळा दाखवते 3.5-4 तास. ट्रॅफिक भेटणार 100% खोपरखेराण्याला असो या आपलं मुलुंड ठाणेमध्ये 100% ट्रॅफिक भेटणार आपल्याला. ते करत करत मग मला पोचायला तर असं वाटतं आता पण 6-6:30 वाजतात. पण मला त्याच टाईममध्ये पोचायचं आहे 6:30 वाजताच एकदम. मग आपल्याला काही नाही आहे. सो लेट्स गो. जाम एन्जॉय केला आपण दमनमध्ये. नेक्स्ट टाइम लवकरच यायचं, पण या रस्त्याने यायचं, सकाळी यायचं, नाही तर नाईट राईड करायचं. तरच हा रस्ता लवकर पार होणार. हायवे आहे, पट 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 थंडीमध्ये ना सुसाट निघायचं एकदम. विकी दादांनी म्हणजे आपला जो मार्शल आहे त्यांनी पहिलाच वॉर्निंग केलं, नेक्स्ट राईडला नो पेलियन्स. सगळ्यांनी आपली आपली गाडी घेऊन यायची, आणि ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी घ्यायची आणि मग यायचं. मग त्यांनी बोलले घेणार, जिजू घेणार बोलले मेटिओर, आत्तू घेणार आहे हंटर, म्हणजे ती आता विकणार ऍक्टिव्ह, आणि हंटर घेणार आहे. ते 2 गाड्या अजून ऍड होतील. बघू आता आपला पेलियन जो आहे राणी दिदीनी पण बोलले ती हंटर घेईल, नाही तर अजून कोणती तरी घेईल. तिला पण येते बाईक. आतूला पण, आता आतूनी ऑलमोस्ट शिकली आहे, 50-60% ती शिकली आहे. थोडा हात साफ करेल ते झालं. जिजूंना तर ऑलरेडी येतेच, ते तर प्रो रायडर आहेत. आम्ही म्हणजे आम्ही हे सगळं रायडिंग करायच्या पहिल्यापासून ते फिरतात बिंदास एकदम स्प्लेंडर आणि हे सगळं घेऊन. मग त्यांचा तर हात आम्ही धरू शकत नाही. तर ते पण घेतील लवकरच मिटिओर, नाही तर काय तर आपली एक ग्रुप आपला तयार होऊन जाईल फॅमिली रायडर्सचा. मग आपण फिरू सगळीकडे. तर गाईज आता खूप बेकारवालं ट्रॅफिक भेटले. ॲज ऑलवेज या रोडला असतंच ट्रॅफिक. आणि आता या बाईकचं खरं रूप कामी येत आहे, जे आहे ऑफ रोडिंग. फुल ऑन मी साईडहून निघत चाललोय ऑफ रोडिंगसाठी. अजून तर थांबायला लागलं मला एका जागी. पण आपली अपाचे पण मागून ऑफ रोडिंग करते, त्याच्या मागून एरॉक्स ऑफ रोडिंग करते. एरॉक्स तर करू शकते कारण मोठे टायर आहेत एरॉक्सला नॉर्मल स्कूटीपेक्षा. सो फुल ऑन ती तर करू शकते. यावर मला तर अजून मजा येते. कारण ही गाडी बनलीच यासाठी आहे, ऑफ रोडिंग करायला. अजून आपला डिस्टन्स, आता दिदीला सोडायचं आपल्याला. आपला जी माझ्या मागे जी पिलियन बसली आहे तिला मुलुंडला सोडणार.
तिथं पुढं मग मी एकटा. मग आपण सिंगलच जायचंय. चला ऑफ रोडिंग संपली. तर आपला एक पिलियन जो आहे दीदी इथं उतरली आता इथून आपण सरळ कंटिन्यू करायचं. सगळेजण थांबलोय. ऑफिस वर डायरेक्ट आलती काल नाही परवा. आता इकडनं कंटिन्यू जाईल. आपण जाऊ घरी. सगळे जाम थकलेले आहेत. ठीक आहे. त्याची बॅग बांधली होती बघा, तिला बसायचंय म्हणून अशी बॅग बांधली. जुगाड नाही, पण प्रॉपर बांधली. हल्ली तर नाही, गुजरातवरून इथपर्यंत आलो, हल्ली नाही बॅग ती. त्याची बॅग पण मी गॅरंटी घेतली होती, मी बांधणार हलणार नाही बॅग. ती नाही हल्ली बॅग. तर गाईज कितीतरी दिवसानंतर मी माझ्या कामोठ्यामध्ये आलो. तर मला JNPT रोड पकडायचा आहे. तुम्ही कामोठ्या थ्रू जाईन, कारण पुढे मॅकडोनल्ड आणि MGM चौकात, ज्यांना माहीत असेल MGM हॉस्पिटल जे आहे त्या चौकात जाम बेकार रश असे. सो विल टेक कामोठे रोड, खांदेश्वरमधून बाहेर पकडू, देन JNPT शॉर्टकट. अरे ट्रेलर कधीपासून यायला लागले कामोठ्यामध्ये. कामोठ्यामध्ये जाऊ. कामोठे मधला रस्ता कितीतरी दिवसानंतर. हा भले मी कामोठे सोडला असेल, पण कामोठे कधी मला नाही सोडणार. माझ्यातला कामोठेकर कधीच नाही जाणार आहे. आय विल ऑलवेज बी अ कामोठेकर. या रस्त्यांवर मी पडलोय, खेळलोय, स्कूलला गेलोय, कॉलेजला गेलोय. सगळं काही या रस्त्यांवर पाहिलंय मी. हा रस्ता बनताना पण त्याच्या आधीपासून खराब होता एकदम. तेव्हापासून पहिला आपला पासिंगचा जो ब्रिज बनलाय तो ब्रिज, पोलीस स्टेशन पण नव्हतं तेव्हा. 2006ला मी तुम्हाला दाखवतो. 2006ला इथे माझं मिसळ पावची गाडी होती, माझे पप्पा मी चालवायचे. आणि हा मार्केट ही पप्पानी त्यांच्या फ्रेंड्सनी बनवलेला आहे. तेव्हा काही नव्हतं हे. आणि आपल्या इथं गणपती पण बसतो कामोठ्याचा, म्हणजे कामोठे मार्केटचा राजा. हे सगळं काही नव्हतं. इकडं आमचं मेला लागायचा, मेलाला फिरायला जायचो. इथं आपलं हॉटेल, त्यानंतर आपण हॉटेल घेतलं हातगाडीवरून, तर इथं आलो. खूप मोठं जर्नी आहे आपली कामोठ्यात. पहिला 2006 नाही 7-8ला 3च हॉटेल होते म्हणजे कामोठेमध्ये. आणि कामोठे पूर्ण असं हे होतं, सुनसान एकदम, बिल्डिंग्स नाहीत, काय नाहीत. आपलं हॉटेल म्हणजे मातोश्री हॉटेल, कृष्णा हॉटेल, व्यंकट हॉटेल आणि एक अण्णाचं हॉटेल होतं खूप पहिल्यापासून. हे एवढेच हॉटेल, 3-4च हॉटेल होते पहिल्यापासून. रेस्ट बाकी काहीच नव्हतं. मग ते मेघना वाईन शॉप म्हणून एक आहे, ते खूप जुनं आहे. इथून आपण खांदेश्वर घेऊन JNPT रोड. आणि माझे बाकीचे रायडर्स, आपलं ह्याला ट्रॅफिक लागलं होतं बेलापूर जवळ. तर मी ट्रॅफिकच्या त्या साईडला अडकलो आणि त्या लोकांनी, दिदी त्यांच्यावर होती, तर त्यांना नाही माहिती, पण दिदीला माहिती आहे की बेलापूरमधून JNPT डायरेक्ट शॉर्टकट होतो. मला हिंटच नाही बसली तो की आपण तिथूनही जाऊ शकतो. माझं पहिलाच प्लॅन होतं की आपण असं जाऊ म्हणून.
काही नाही, पण त्यांच्या पहिलं मी पोहोचेन, कारण आता एक टाइम ते सगळे होते त्यांच्या बरोबर हळूहळू यायला लागायचं. त्यांच्या पहिलं पोहोचेल. मेगडीला जायचं प्लॅन आहे आमचं. सो त्यांच्या पहिला आय विल बी देअर, जो आपल्या खोपोली रोडचा मॅकडॉनल्ड आहे तिथं जायचं आपण. तिथून राईट घेतलं की खांदेश्वर रेल्वे स्टेशन. कामोट्याला नशिबानं 2 रेल्वे स्टेशन लाभलेत. एक आपलं मानसरोवर रेल्वे स्टेशन, दुसरं खांदेश्वर रेल्वे स्टेशन. आता खूप सुधारलंय कामोठे. म्हणजे पहिला भाई विदाऊट हेल्मेट फिरा, काय पण करा. आता बरोबर चलान, कॅमेरावर चलान डायरेक्ट. माझा 2दा झालाय. जेव्हा माझी MH46 पासिंग होती तेव्हा काही नव्हतं प्रॉब्लेम. आता माझी MH10 पासिंग आहेत सगळी गाड्या. ती गाडी कधी मी इथं घेऊन आलो तर विदाऊट हेल्मेट आपण पहिला फिरायचो, झाला चलान. जे बाहेरची गाडी बघितली की चलान होतं लगेच. चला आता आपण इथून निघूया आणि डायरेक्ट JNPT रोडला लागू. हा आपला JNPT हायवे आहे. तर आम्ही इथंच कनेक्ट होणार होतो सगळे, पण बेलापूरवरून. बट मी शहाणा, ते ट्रॅफिकमध्ये माझ्यामुळे सगळे वेगळे झाले. मी एकटाच आता पुढे आहे का ते माझ्या पुढे गेले ते मला वाटत नाही, माहीत नाही. आणि ते मला वाटत पण नाही ते पुढे गेले असतील. तर मी लवकर पोहोचलो इथे. असं आता मी जाऊन डायरेक्ट मॅकडॉनल्डला थांबेन त्यांची वाट बघत. ते आले की थोडं मॅगडीमध्ये काय तर खाऊन घेऊया. देन विल कंटिन्यू दी राईड. ट्रॅफिक मजबूत आहे असं मला वाटत आहे. देवार देवार मजबूत ट्रॅफिक. मला मेगडीजवळ काम बोलले, जसं मला वाटलं होतं तेच झालं. मी पहिला पोचलो, ते लोक अजून आले नाही. मी ते लोक आता पोहोचलेला ट्रॅफिकमध्ये असेल. मी फेस मास्क, हेल्मेट सगळं काढून ट्रॅफिक होतं पण आपल्याला साईडला निघायला भेटलं. मला ते लोक लवकर मी आलो होतो फास्ट. रेग्युलर रस्ते पण त्याचा तनुजीचा मला कॉल आला. ते बोलले की ते लोक ऑलरेडी ठरवलेत दुसरीकडे, आणि ते पुढं धक्के बाकीचे दोघं पुढे गेलेत. तर ते शोधायला लागेल कुठं आहे. सकाळपासून बाईक 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 तिथं निघालो होतो. 7 वाजता निघालो. 5 वाजता उघडून आवडून 7 वाजता निघालो. वाजले किती, अजून प्रवास चालूच आहे. वाजले 6. अजून एका तासात 12 तास होतील. तिथून त्या लोकांना अजून 1 तास येतच होईल. मॅगडी येण्याचे लोक यायला अर्धा तास, म्हणजे त्याला 7-7:30 वाजतील. 8 वाजता निघालो मी. 9 वाजता काय करायचं काय कळलं. पहिला काय 12 वाजतील मला वाटतं पोचायला. आपण खाणार नाही करणार म्हणलं नाही. तो त्याचा वेट करू यायचा थोडा वेळ. तर मॅगडीमध्ये खायचं का जायचं पुढे. कारण इथं खाल्लं ते 1 तास वेस्ट होईल. तसं 1 तास आम्ही पुढे रस्ता कव्हर करू. सगळ्यांना विचारू. चला बघू काय आले ते लोक सगळे. टाइम लागेल थोडं. आपण इथंच करू. आपलं घर बाजूला आहे. सो आपला दमन दौराचा पाठ संपलेला आहे. पार्ट 4.
पार्टचं बघायचं असेल तर माझ्या चॅनलवर तुम्हाला भेटेल. थँक्यू फॉर वॉचिंग. सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन. व्हिडिओज तुम्हाला भेटेल. Stay tuned.